नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत सांबार मसाला। तर त्यासाठी एक छोटी वाटी मसाल्याची वाटी चना डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने उडीद डाळ सोल आहे या उडदाचा आणि अर्धा वाटी तांदूळ घेतलेले आहे। मसाल्याची वाटी आहे ती त्याप्रमाणे मी घेतलेली आहे आणि आधी हे मी स्वच्छ धुवून घेतलेले होते आणि उन्हामध्ये चांगले वाळू दिले आणि नंतर आता मस्तपैकी खरपूस असे भाजून घ्यायचे आहे तव्यावर। आणि पहा छान असे खरपूस भाजून घेतलेले। एक वाटी कढीपत्ता आहे, कढीपत्ता हा भरपूर टाकायचा आणि पहा मिरची, लाल मिरची आहे, छान अशी भाजून घेतलेली आहे, मुठभर तरी मिरची आहे ती। आणि एक छोटी वाटी मसाल्याची धणे घेतलेले, 2 भरून असे चम्मच राई घ्यायची आहे त्यामध्ये टाकून घेतलेली धण्यामध्ये आणि 2 भरून 1 चम्मच काळी मिरी आहे ही आणि मस्तपैकी परतून घेत आहे आणि 2 चम्मच जिरे त्यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि हे सुद्धा छान असे परतून घ्यायचं। अर्धा चम्मच मी त्यामध्ये मेथी दाणा टाकून घेतलेला आणि हे सुद्धा छान खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी भाजून झालेलं घरभर असा मस्त सुवास पसरलेला आहे धण्याचा। आणि हे भाजून घेतल्यानंतर ताटामध्ये काढून घ्यायचं आणि थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यावर नंतर वाटायचं आहे। तर ही आहे हिंग, एक पूर्ण हिंग डब्बी मी यामध्ये टाकणार आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। 1 चम्मच मीठ टाकलेलं आणि 1 भरून चम्मच मी त्यामध्ये हळद टाकून घेणार आहे, पाहू शकता। आणि हा मसाला 2 महिने मस्तपैकी आरामात आपल्याला टिकतो। तर अशा प्रकारे घरच्या घरी सांबार मसाला करा आणि हे सर्व जिन्नस आता मिक्सरमध्ये टाकून छान बारीक अशी मस्तपैकी पावडर करून घ्यायची आहे त्याची। आणि हे पहा छान असं आपलं सांबार मसाला तयार झालेला आहे। हळदीमुळे छान असा रंग येतो मसाल्याला आणि आता हा मसाला बाउलमध्ये काढून घेतलेला थंड होऊ द्यायचा आणि नंतरच डब्यामध्ये भरून ठेवायचा। तर अशा प्रकारे घरच्या घरी सांबार मसाला करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पहा किती छान असा घरच्या घरी सांबार मसाला भरणीभर बनलेला आहे।